महायुतीला धक्का, विखेंचं मंत्रिपद जाणार? विखे पाटलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, बोटींच्या घोटाळ्यात विखे अडकणार? महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची यादी काही संपताना दिसत नाही. माजी मंत्री धनंजय मुंडे, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे राधाकृष्ण विखे पाटील. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलं. 9 कोटींच्या अपहारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे कारखान्याच्या तत्कालीन संचालक असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नेमके काय आरोप करण्यात आले तेही पाहूया. 2004 ते 2010 बनावट कागदपत्राद्वारे शेतकऱ्यांच्या नावे मदत कर्ज. 2004 ते 2007 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप. सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जाची रक्कम दिली नाही. कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीही लाटली. या प्रकरणी तक्रारदार बाळासाहेब केरू विखे काय म्हणाले तेही ऐका. शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून यांनी जे कर्ज उचललं असं बोगस दाखवलं आणि हा एक प्रकारे दरोडा विखे टाकत होते हे उघडकीस आलेले. म्हणजे चोरांनी मुद्देमाल जमा केला म्हणजे तो दरोडा होऊ शकत नाही का? तो गुन्हाच आहे आणि त्या गुन्ह्यानुसार जी शिक्षा आहे ती त्यांना व्हावी. एकतर हा गुन्हा इतका गंभीर आहे की यास जामीनसुद्धा मिळू नये अशा पद्धतीचे हे कलम आणि गुन्हा आहे. त्यामुळं आता त्यांचे लवकरात लवकर राधाकृष्ण विखेंनी राजीनामा द्यावा. या अपहार प्रकरणात विखे पाटलांसह माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक, युनियन बँकेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. विखे पाटलांवर होणाऱ्या आरोपांमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे विखे पाटलांनी मात्र आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत असं म्हटलंय. फसवणुकीचा प्रकार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता. इथेच हा मांडला होता. तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे. माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवले विखे पाटलांना दणका आणि अडचणी वाढणार. आता आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही. आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे. जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल. जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातोच आहे ना. 8 आठवड्यात याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात मुंडेंना जो न्याय दिला त्याच न्यायानं विखेंचीही चौकशी करणार का आणि विखेंनाही मंत्रिपद सोडावं लागणार का याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.